नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती. तर आज मी परसबागेत आलेले आहे. इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची भाजी लावलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. खरं श्रावण सुरू झालेला आहे. आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. त्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना श्रावण मासाच्या शुभेच्छा. पाऊस पण पडतोय. सगळीकडे खूप हिरवळ झालेली आहे. चला आता मी तुम्हाला बागेतली पालेभाजी दाखवते. आहे आमची परसबाग. याच्यामध्ये आम्ही पालेभाजी, लाल माठ आणि वेगवेगळी जसं वांगी, मिरची ह्या सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. तर पहिलं मी तुम्हाला दाखवते ही पालेभाजी आहे. ही बघा, ही पालेभाजी आहे. ही श्रावणामध्ये आपल्याला पालेभाजी आपण लागतो, उपवासाला आपण खातो, नैवेद्य दाखवायला. त्यामुळे श्रावणामध्ये घरोघरी ज्यांची परसबाग आहे ती लोक भाज्या लावतात. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ह्याच्या खाली सुरण असतो. तो नंतर जेव्हा तयार होतो तेव्हा आपण तो उकरून काढतो. बघा, इथे पुन्हा हा लाल माठ आहे. त्या बाजूला पालेभाजी केलेली आणि इथे हा लाल माठ केलेला आहे. लाल माठ खूप हेल्दी असतो. आपलं रक्त देखील वाढवतो आणि शुद्ध करतो. त्यानंतर पुढे या. हे बघा, ह्या मिरच्याची ढाकं आहेत. कोकणात याला ढाकं बोलतात. म्हणजे मिरच्यांची झाडं आहेत ही. आता ती फुटायची सुरुवात झाली. थोड्या दिवसांनी ह्याला बारीक बारीक मिरच्या, आपल्या गावठी ज्या खूप तिखट असतात त्या यायची सुरुवात होईल. तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे एक मिरची आलेली आहे. ही खूप तिखट असणार आहे, पण बघा किती सुंदर आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते अळूचं पान. ज्या आपण अळूवड्या खातो त्या कोणत्या पानापासून बनवतात ते मी तुम्हाला दाखवते. खरं कोकणात दोन प्रकारची अळूची पानं असतात. एक जे मी तुम्हाला दाखवते त्याची आपण वडी करतो, आणि दुसरं असतं ते जे आपण अळूचं फतफद बोलतो त्यासाठी ते वापरलं जातं. पण ह्या पानाच्या आपण वड्या करतो. इकडे या. हे बघा, ही पानं अशी असतात. याचा कलर पण थोडासा वेगळा असतो. ही मोठी देखील होतात, पण आता ही छोटीशी आहेत. ही बघा, अजून छोटी पण आहेत. ही नंतर नंतर खूप मोठी होती. आणि आता मी तुम्हाला दाखवते. हा झाली. आता मी तुम्हाला दाखवणार आहे. हा जो वेल तुम्हाला दिसतोय हा दुधीचा वेल आहे. हे बघा, त्याच्या मुळाशी ह्या दोन वेली आहेत. हे पण आम्ही बी पेरलं होतं, त्याच्यानंतर ही एवढा मोठा वेल तयार झाला आहे. पुन्हा गणपतीपर्यंत ह्याला दुधी येतील. त्यानंतर मस्त दुधीची भाजी तयार होईल. आपण दुधीचा हलवा पण करतो, दुधीची भाजी करतो. हे बघा, गावामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारची पालेभाज्या, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या सगळ्या आता आपण जी उपवासाला रताळी खातो त्या रताळ्याची पण छोटी छोटी झाडं आमच्याकडे आहेत. रताळ्याच्या झाडं बोलतात का वेल बोलतात ते मला माहित नाहीये, पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे रताळ्याचे वेलच आहे. अशी वेलीसारखंच पसरत जातं ते लांब लांब पर्यंत, आणि ह्याच्या खाली जमिनीमध्ये रताळी तयार होतात. हे बघा, रताळ्याच्या पानांची भाजी पण करतात आणि रताळ्याची पण करतात. श्रावणामध्ये हे सगळं जास्त प्रमाणात येतं, कारण उपवास असतात. म्हणून हे उपवासाला खूप फायदेशीर असतं आणि हेल्दी पण असतं. म्हणून कोकणामध्ये सर्रास परसबागेत वेगवेगळे फळभाज्या, पालेभाज्या लोक लावतात, आणि ते खूप चांगल्या पद्धतीने देखील येतात, न खत टाकता. हल्लीच्या पालेभाज्या किंवा फळभाज्या ह्या सगळ्या खतावर तयार होतात. पण अजून सुद्धा कोकणामध्ये नैसर्गिकरित्या ते तयार होतात आपोआप. स्वयंपाकघरात कढीपत्ता नसेल तर आपला स्वयंपाक अधुरा असतो, असं काय काय जणांचं म्हणणं आहे. तर आमच्याकडे खूप सुंदर असा आणि सुवासिक कढीपत्ता आहे. हे बघा, आता मी इथे जवळ आली आहे तर एवढा सुगंध सुटलाय, खूप सुंदर. हे बघा, शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात, पण आपल्या गावात कोकणात ह्या सगळ्या आपल्याला मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे खर्च देखील कमी होतो. ही जी तुम्हाला दुधीची वेल दाखवली होती ती पूर्ण चढावी म्हणून हे असं झाड, जी सुकी झाडं, जी खराब झालेली झाड आहे त्याच्या फांद्या आणून इथे अशा लावलेल्या आहेत, जेणेकरून ती जी दुधी आहे
ती ह्या पूर्ण ह्याच्यावर अशी चढून जाईल आणि वेल सगळीकडे पसरेल, जेणेकरून दुधीला वाढायला पटकन चान्स भेटेल. आणि इथे एक छोटासा अननस आहे, हा बघा, तो आत्ताच लावलेला आहे, त्यामुळे अजून त्याची वाढ. इथे आमच्या परसबागेत हे गोंड्याचं, हा पंढरपुरी गोंडा आहे. हा स्पेशल पंढरपूर वरून आणलेला आहे आणि त्याची छोटी छोटी रोपं आणलेली होती आम्ही. त्याच्यापैकी एकच जगलंय, पण ते चांगलं जगलंय. त्याची आता जेव्हा फुलं येतील तेव्हा त्याच्या बी पडतील, जेव्हा ते सुकेल तेव्हा, आणि त्याची पुन्हा इथे छोटीशी झाडं तयार होतील. हे बघा, पंढरपुरी गोंडा अजून आलेला नाहीये, पण थोड्या दिवसांनी त्याला पण येतील फुलं. झाड आहे आणि हे कर्दळीचं फूल आहे. हे बघा, दाखवलंच ना, ओके ठीक आहे. आता ह्याला कर्दळीच्या झाडाला अजून एक नाव आहे, त्याला देवकेळ देखील बोलतात. असं बोलतात की जेव्हा आपण शुभ कार्य एखादं पार पाडतो किंवा करतो, तेव्हा आपण दारामध्ये जी केळ लावतो, जर ती अवेलेबल नसेल, भेटतच नसेल, आणि जर एखाद्याकडे ही देवकेळ असेल, तर त्याच्या जर ती भेटत नसेल तर आपण ही देखील लावतो. हे बघा, अशी छोटी छोटी झाडं आहेत ज्याचा वापर होतो, पण आपल्याला ते अजून माहित नाहीये. हे बघा, म्हणून ह्याला देवकेळ बोलतात. पपईचं झाड आहे, त्याला छोट्या छोट्या पपई लागल्यात. याचा पपई खूप गोड आहे. हा खूप लवकर पण पिकतो, पण ह्याची साईज खूप छोटी आहे. खूप जांभळ्या कलरची खूप सुंदर फुलं आहेत, त्याला गोकर्ण बोलतात. ही आपण कृष्णाला देखील घालतो, कारण त्याला ही फुलं आवडतात असं बोलतात. तर तुम्ही मला सांगा की ह्या झाडाला गोकर्ण का बोलतात. जर तुम्हाला याचा इतिहास माहित असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की याला गोकर्ण असं नाव का पडलंय. जर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.